महत्त्वाच्या बातमीने आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। उद्धव ठाकरेंनी सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या मुद्द्यावरनं आणि पाकिस्तान सोबत चर्चा करण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकारच्या भूमिकेच्या अनुषंगानं घणाघाती टीका केलेली आहे। इतकंच नाही तर सरकार बदलण्याचा लढा आता सुरू झाला पाहिजे, सरकार बदलेपर्यंत ही आग धगधगती राहिली पाहिजे असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणतात। पाकिस्तानबरोबर चर्चा करायला हे उत्सुक आहेत, पण सोनम वांगचुक यांच्यासोबत मात्र चर्चा करत नाहीयेत। हा लढा एकट्या सोनम वांगचुक यांचा नाही। पंतप्रधान मोदी दिल्लीत असून सुद्धा वांगचुक यांना का भेटत नाहीयेत असा सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना सुद्धा विचारलाय। तर धर्मेंद्र प्रधान यांना काय सोनं लागलंय का? चादरीनं वांगचुक यांना झाकलं, मात्र मोदी सत्य झाकू शकत नाहीत। तिकडे चॉकलेटच्या गोळ्या तर इकडे तरुणांना बंदुकीच्या गोळ्या, अशी टीका उद्धव ठाकरे करतायत। हा लढा आता जे सरकार आपल्याला रोजीरोटी देऊ शकत नाही, रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही, उत्तर देत नाही, हे सरकार बदलण्याचा हा लढा आता सुरू झाला पाहिजे। फक्त मला एक तुमच्याकडनं वचन पाहिजे, ही आज दिसते ती जाग आहे, आज दिसणारी आग आहे, हे सरकार बदलेपर्यंत टिकणार की नाही टिकणार? म्हणजे ही आग टिकली पाहिजे, सरकार टिकता कामा नये। या आगीमध्ये सरकार जाळून भस्म झालं पाहिजे, तर या उठावाला अर्थ आहे। मेलोडी खाओ खुद जान जाओ, तो फिर मुझे बात करने की क्या बात है? आप जाओ उधर कोने पे मेलोडी ले लो और सब खुद जान जाओ, जो भी जानना है जान लो, समझ जाओ। त्यासाठी उपोषण करत आहेत। त्यांची एकच मागणी आहे की जो एक निकम्मा मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहिजे आम्हाला। मला एक समजायचंय, धर्मेंद्र प्रधानना कुठचं सोनं चिकटलेलं आहे की प्रधानमंत्री त्यांना काढू शकत नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।